की आमच्यावर परमेश्वरांनी, मी ब्राह्मण जातीचा, सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही. मी जातपात पाळत नाही. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सने मोठा नाही आहे. बघितलं मित्रांनो, काय म्हटले नितीन गडकरी की आम्हाला आरक्षणाची गरज नाही आणि आमच्यावर देवाने जणू कृपाच केली, असं वक्तव्य करून तुम्हाला मराठ्यांना डिवचायचं आहे का? तुम्हाला ओबीसी लोकांना डिवचायचं आहे का? तुम्हाला बंजारा लोकांना डिवचायचं आहे का? जे लोक आरक्षणाचा लाभ घेत आहेत त्यांना तुम्हाला डिवचायचं आहे का? हे स्पष्ट इथनं समजत आहे. तुम्हाला गरज काय नितीन गडकरी आरक्षणाची? तुम्ही एवढे मोठे सगळे काही आपलं म्हणजे पैशांचा वर्षाव तुमच्यावर होतोय. तुमच्या मुलांच्या फॅक्टरीज तुम्ही अजून ते प्रकरण थंड सुद्धा झालं नाही. मागच्या 4 दिवसापूर्वी ते प्रकरण गरम होतं. अजून देखील लोकांच्या मनामध्ये तुमची जी काही भावना आहे ती नासली आहे, तुमच्याविषयीचं मत देखील नासलंय. कारण की ज्या पद्धतीने खुलासा झाला आहे, 70 रुपयाचा शेअर तुमच्या मुलाचाच तुम्ही 750 वर नेऊन ठेवलाय. 17 कोटीची कंपनी तुम्ही 7,500 कोटींवर नेऊन ठेवली आहे. नितीन गडकरी, तुम्हाला काय गरज आरक्षणाची मला सांगा. आरक्षण जर तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या, ठीक आहे, आपण प्रत्येक समाजातील लोकांना बघतो की आरक्षण आता गरजेचं आहे. कारण की मराठा समाजाला आरक्षण गरजेचं आहे. त्यांचे जे काही लेकर बाळ आहेत त्यांना शिक्षणामध्ये सूट मिळत नाहीये. त्यांचे तुम्ही म्हटले ना, काय म्हटले नितीन गडकरी की माणूस हा आरक्षण गुणधर्माने, म्हणजे धर्माने नाही तर गुणधर्माने मोठा होत असतो. तर मग याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, आज तुमच्या लोकांना गरज नाहीये. काय की तुमचे लोक कुठंच जास्त दिसत नाही आपल्याला. कुठं आरक्षणाची गरज नाही. स्वतःचा बिझनेस चालू आहे ब्राह्मण लोकांचा, की नाही, आपल्याला कोणाविषयी बोलायचं नाही. पण नितीन गडकरी ज्या पद्धतीने बोलले ना, आणि म्हणूनच आपल्याला त्याच्यावर बोलायचंय. काय म्हटले, फोक्या नितीन गडकरी नुसतं म्हणतो की मी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये असे काही रस्ते बनवून ठेवले, ते रस्ते आज, अरे बाबा, असे रस्ते आहेत ना, गाड्यांचे शॉकअप खराब झाले, गाड्यांचे इंजिन खराब झाली. आता इंजिन तर म्हणजे तुम्ही जे आणलेलं इथेनॉल पेट्रोल आहे, त्या पेट्रोल मुळे देखील लोकांच्या गाड्या बंद पडायला लागल्या. आधी तुम्ही बनवलेल्या रस्त्यांमुळे, म्हणजे किती नालायकपणा आहे या सगळ्या. म्हणजे लोकांची मेहनतीचे, कष्टाचे पैसे टाकून लोक कुठंतरी 2 व्हीलर 4 व्हीलर घेता आणि त्या गाड्या तुम्ही बनवलेल्या रस्त्यांमुळे खराब होत आहे. नितीन गडकरी, ते नाही दिसत आहे का? आणि तुम्हाला म्हणजे मुद्दा तोच आहे. मुद्दा हा असा का निघतोय? कारण की तुम्ही ज्या पद्धतीने बोलत आहात ना, म्हणूनच हे सगळे मुद्दे निघत आहेत. आज आरक्षण पाहिजे कारण की मराठा समाजामध्ये त्या लोकांना गुण आहेत. ओके, त्यांच्या मुलांना 90 मार्क पडून आज नोकरीमध्ये आरक्षण मिळत नाहीये. का मिळत नाहीये? तर इतर जातीच्या लोकांना 40-45 मार्कांवर आरक्षण मिळून ते आज सरकारी नोकरी करतायत. मग ते त्यांच्या हक्कासाठी लढणार नाहीत का? आज ओबीसी लोक देखील लढतायत. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, त्यांना ओबीसी मध्ये सामील करू नका. ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही वेगळं आरक्षण द्या, आम्हाला काही फरक पडत नाही, पण आमच्या आरक्षणामध्ये तुम्ही त्यांना घुसवू नका. दुसरीकडे बंजारा समाज हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळे तेही म्हणताय की आम्हाला देखील आता आरक्षण, एसटी मध्ये आरक्षण पाहिजे. तर हा जो काही आरक्षणाचा मुद्दा आहे ना नितीन गडकरी, तो तुम्हाला कळणार नाही. कारण की तुमचे पोटं भरले, तुमचे पोटं काय, तुमच्या ढेऱ्या सुटल्या आहेत. आणि म्हणूनच तुम्हाला आरक्षणाची गरज नाहीये. ज्या लोकांना खरंच आरक्षणाची गरज आहे ना, त्यांना विचारा, त्यांच्याजवळ जा, त्यांच्याजवळ बसा, गरीब लोकांमध्ये राहा थोडंफार. म्हणे काल परवा मी एक व्हिडिओ बघितला, दुबईचा शेख आला होता आणि त्या शेखने नरेंद्र मोदींना काय केलं, एक विनंती केली. विनंतीमध्ये असं सांगितलं की आप नितीन गडकरी को दुबई में इम्पोर्ट कर दो. अरे बाबा, इथले भारतातले रस्ते खराब करून ठेवले तुम्ही. दुबईमध्ये आज एवढी पॉश दुबई, त्या पॉश दुबईमध्ये पण खड्डे टाकायचा विचार आहे का काय? का इकडची डेअरी तिकडे डबल करायचा विचार आहे? ह्या सगळ्या गोष्टी विचार करून बोलत जा. नितीन गडकरी साहेब, तुम्हाला विनंती आहे, आरक्षण तुम्हाला गरज नसेल तर नका घेऊ, पण ज्यांना गरज आहे, आज ते लढा देत आहे, त्यांना खरंच गरज आहे आरक्षणाची. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नितीन गडकरीच्या या वाक्यावर? तुम्ही सहमत आहात का नाही? नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. अजून तुम्ही लाईक करत नाही, लाईक करायला पण पैसे पडत नाही. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.